श्री वैभव नाईक यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वैभव नाईकांनी माझ्या नावाने जी ब्लड डोनर चेन तयार झालेली आहे, गणेशजी नाईक ब्लड डोनर चेन, या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या प्रसंगी उपस्थित ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, नवी मुंबई शहराचे माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक शंकरराव मोरे, ज्येष्ठ नगरसेवक लीलाधर नाईक, नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील, नगरसेवक रविकांत पाटील, नगरसेवक मुनावर पटेल, समाजसेविका वैष्णवी नाईक, राजेश ठाकूर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रीमती इंदुमती तिकोने, रॉबिन मडवी, कार्यकर्ते आणि या प्रसंगी उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आता दिवाळीचा कालखंड आहे। कुणी म्हणेल दिवाळीच्या कालखंडामध्ये रक्तदान शिबिर वगैरेचे प्रयोजन कशासाठी केलेलं आहे? बाब अशी आहे की मनुष्याचं जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपण येतं, तारुण्य येतं, प्रौढत्व येतं आणि ज्येष्ठत्व येतं आणि कधी ना कधी जीवनाचा अंत होत असतो। या गोष्टी देवाधिकांना आपण पुराणामध्ये आपण जसे आपण प्रभू रामचंद्राचा कालखंड, भगवान श्रीकृष्णाचा कालखंड, भगवान गौतम बुद्धाचा कालखंड, वर्धमान महावीराचा कालखंड, सम्राट अशोकाचा कालखंड, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कालखंड, अशा प्रकारच्या कालखंडाचा आपण उल्लेख करत असतो। बाब असे की माणसाच्या जीवनाचा जो कालखंड असतो त्याला त्याचा अवतार सुरू झाला आणि अवतार संपला। ज्याने चांगल्या गोष्टी केल्या त्या विभूतींची नावं स्मरणात राहतात आणि वाईट कर्म करणाऱ्यांची पण नावं राहतात, परंतु त्यांच्या नावाचा उल्लेख झाला की माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची द्वेषाची नाही परंतु एक निराशेची भावना निर्माण होते। कुणी काली एकदा पटकी म्हणजे कॉलरा हा रोग येऊन गेला। ब्रिटिश कालखंडामध्ये प्लेगचा प्रादुर्भाव पुणे परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता। वस्त्या उजाड झाल्या, कॉलरामध्ये शोध झाल्या, प्लेग मध्ये शोध झाला। म्हणजे आज शास्त्र, आरोग्यशास्त्र फार पुढे गेलेलं आहे, पण त्या कालखंडामध्ये आरोग्य शास्त्रामध्ये एवढी प्रगती नव्हती आणि अस्ताव्यस्त जीवन व्हायचं। या वेळेला कोविड-19 ज्याला आपण ही जी फंगस बुरशीजन्य हा रोग आहे याची उत्पत्ती कुठे झाली याचा विषय अजून सुद्धा लोकांच्या मनात शंका आहे। कोण म्हणतं चीनच्या वुहान शहरामध्ये झाली, चीनवाले सांगतात आमच्याकडे नाही झाली। आता तो संशोधनाचा भाग आहे, परंतु त्या कोविड-19 मुळे जे लाखो लोकांचा जीव गेला ही गोष्ट तर आपल्याला विसरता येणार नाही। मी वारंवार सांगतो की आपल्या कुटुंबातील लोक गेली, आपल्या नात्यातले कोण गेली, सहकारी गेले, मित्र गेले, त्यांच्या आठवणी मनामध्ये त्या कायम राहतील। आपल्या कुटुंबातला कुठलाही ज्येष्ठ माणूस गेला
आपण काय दररोज त्याची दुःख व्यक्त करत नाही, परंतु मनातल्या मनात आपण ती भावना जतन केलेली असते. एकूण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या सणांचा जो समावेश झालेला आहे ती दुःखातून बाहेर काढण्याकरता ती सण निर्माण झालेली आहे. देवाधिकांच्या नावाने झाले, देवींच्या नावाने झालेले यात्रा जत्रा, कुठेतरी माणसाला त्या दुःखातून बाहेर येऊन पुन्हा मानवाच्या प्रगती करता आत्मविश्वासाने पावलवाट करावी याकरताच या सणांचा निश्चितपणे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने समजलं पाहिजे की हे जीवन आहे, या जीवनाचा जितका योग्य वापर करता तेवढा केला पाहिजे. आजारत्या माणसाकडून चुका होतात, चुका न घडते तर तो माणूस नाही, परंतु ज्या दिवशी चूक आपल्या लक्षात येईल त्या दिवसापासून आपण मार्गस्थ सुमार्गाला गेलं पाहिजे. म्हणजे त्याला रेल अँड डिरेल, पटरीवरून उतरलेल्या गाडीला डिरेल म्हणतात आणि पटरीवर चालणाऱ्या गाडीला रेल म्हणतात. अजाणतेपणे माणसाचा पाय घसरतो, माणसाच्या तोंडातून एखादा शब्द जातो, मोह माया मत्सर या भावनेतून माणसाच्या हातून चुका घडतात. पण ज्या घडलेल्या चुका योग्य वेळी जर आपल्या लक्षात आल्या तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे. आता कोणी म्हणतात त्या काशीला गेल्यानंतर त्याच्यात आंघोळ केली गंगा नदीमध्ये की पाप संपतं, ती वेड्या लोकांची समजूत आहे. नाहीतर मग लोक सकाळी पाप करते, संध्याकाळी गंगा नदीत पवित्र स्नान करायला गेले असते. जोपर्यंत मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत कितीही गंगा नदीमध्ये तुम्ही जरी आंघोळ केली तरी सुद्धा पाप दूर होत नाही. पण तुमच्या मनाने जर माइंड विल रिपेंट, मन ज्याला आपण केलेल्या गोष्टीवर ज्याला पश्चातापाची भावना माणसाच्या मनामध्ये होईल त्यावेळेला माणसाचं पाप निश्चितपणे हलकं हलकं व्हायला ते डार्क असलेलं ते थोडस फेंट होत जात. कोणी म्हणतो की चुका दुरुस्त करण्यासाठी मूर्त लागत नाही. सकाळी संध्याकाळी रात्री पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात तो मूर्त शोधायची गरज नाही. ज्या दिवशी आपल्याला वाटेल की माझ्याकडून चूक झालेली आहे त्या दिवशी स्वतःशी दुनियेला किंवा दुनियेकडे कबुली देण्याची गरज नाही. ना कुठे देवळात जायची गरज, ना कुठे साधू संतांकडे जाऊन माफी मागायची गरज. तुमच्या मनालाच तुम्ही ठरवा किंवा हे माझ्या हातातून घडलं होते, चुकीचं घडलं होतं. अजाणतेपणे मोह माया मत्सर या भावनेतून मी दुसऱ्यांचे अधिकार नाकारले होते, दुसऱ्यांच्या स्वप्नाचा चक्का चुराडा केला होता आणि हे मला लक्षात आलं तर बस झालं. मी आता याच्या पुढे ही गोष्ट पुन्हा करणार नाही. पाप धुतलं गेलं म्हणजे डिटर्जंट पावडरने कपडा धुतल्यासारखं नाहीये. आणि म्हणून आज ज्या धारणेतून वैभवचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत, एक अतिशय स्तुत्य कार्यक्रम की जे भविष्य काळामध्ये जीवनाचा संघर्ष करीत आहेत, अशा ज्या लोकांची कुटुंबियांना गरज आहे अशा लोकांना रक्त उपलब्ध करून देण्याची जी भावना आहे ही मला वाटतं संजू नाईकने सुरुवात केली का तू केली? गणेश नाईक ब्लड डोनरची संजू नाईकाने सुरुवात केली. प्रश्न असा आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखात मध्ये जितके समरस व्हाल तितका परमेश्वर रूपी जनतेच्या मनामध्ये तुमच्यासाठी स्थान निर्माण होतं. जनता तुमच्याविषयी सदिच्छा, तुमच्याविषयी प्रेम आपुलकी व्यक्त करते, तीच तुमची शक्ती असते. पैशाची शक्ती ही तात्पुरती दिल्या त्याच कालखंडातली असते. भीती दाखवली गुंडत पुंडांची ती त्याच कालखंडातली असते. खुर्चीचा असलेला रोग किंवा खुर्चीच्या अनुषंगानं लोकांना दाखवलेली भीती ही त्याच कालखंडातली असते. परंतु जर का तुम्ही अंतःकरणपूर्वक जर समाजाला प्रेम देण्याचा प्रयत्न केला तर ती शक्ती अबाधित होते, ती शक्ती अधिक वाढते. आणि म्हणून मी आज वारंवार तर बोलायला लागलो पण आज सांगतो पुन्हा की आता निवडणुका साधारण जानेवारीच्या
शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा फेब्रुवारीमध्ये होऊ शकतील. तर या कालखंडामध्ये जोपर्यंत आपल्यावर कोणी वार करत नाही, वार म्हणजे कुठल्याही प्रकारचा दूषण कोण देत नाही, तोपर्यंत की दूषण दिल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सूचना देतो उत्तर कसं द्यावं. एरवी आपल्याकडून एकतर्फी कुणाही पक्षाचं नाव, कुठल्याही व्यक्तीचं नाव हे घेऊन त्या ठिकाणी त्या आरोपाच्या फेरीमध्ये जायचं नाही. विरोधकांचा डाव असणार आहे रविकांत शंकरराव की तुम्हाला त्या आरोपाच्या तो नालायक, तो चोर, तो हलकट अशा प्रकारच्या आरोपामध्ये नेऊन तुम्ही आजवर केलेली जी कामाची एक गडी आहे, गुढी आहे, ती नेस्तनाबूत अंधारात नेण्याचं काम ते करणार आहे. त्यांचं प्लॅनिंग आहे कुठेतरी आरोपाच्या फेरीमध्ये न्यायचं आणि मग नवी मुंबईचा झालेला विकास वगैरे तो एका बाजूला राहील. मग कुठला तरी एखादा मुद्दा घेऊन त्या मुद्द्यावर भांडत राहतील आणि लोकांच्या मनामध्ये नवी मुंबई, कारण निवडणुका होणाऱ्या नवी मुंबई शहराच्या नियोजनाकरता, नवी मुंबई शहराच्या भविष्यकालच्या सुयोजना करता तोच जर मुद्दा जर बाजूला सरकला तर त्या ठिकाणी मूळ मुद्द्यापासून आपण बाजूला सरकलो तर मग नको त्याच मुद्द्यावर त्या ठिकाणी निवडणुका होतील आणि निवडणुकांचे रिझल्ट आपल्याला काही अंशी त्रासदायक ठरतील. आणि म्हणून कुठल्याही वादविवादामध्ये जाऊ नका. कोणी तुम्हाला छेडण्याचा पत्रकार विचारतील तो असा तुमच्या पक्ष, तुमच्या नेत्याविषयी बोलला, मग तुम्ही तर बोललात का परत ते बोलतील आणि तो वाद तिथे सुरू. अजिबात नाही. त्यांना निवडणुका झाल्यानंतर तुमचे जे आरोप आहेत ते मी ऐकले, निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला उत्तर देऊ आम्ही, आता नाही देत. या उत्तर कुठले आरोपांची, नवी मुंबईच्या जनतेचं ध्यान नवी मुंबईच्या विकासापासून बाजूला नेण्याचा कोणी प्रयत्न करीत त्या चालीमध्ये तुम्ही येऊ नका. राजेश म्हणजे मी माझी भाषा समजते ना दीपक. तर भविष्य काळामध्ये मी का सांगतो, कारण ही पेरणे तुम्हाला जाल्यामध्ये तशा प्रकारचे गुरफडून टाकून नको त्या ठिकाणी दिशा पडतो. आज कोणाकडे काय नाही, आपल्या विरुद्ध करण्याकरता काही शून्य आहे. आपली लढाई एकतर्फी, आपली प्रगती सुरू झालेली आहे आणि ते तलवार फिरवते तर त्या एकट्याचे समोर आपण तिथं नाही, कारण आपण त्या मूर्ख लोकांच्या नादाला लागायचंच नाही. आपल्याला ते तलवार फिरून हात दमतील आणि तलवारी बाजूला ठेवतील. जनता जनार्दन सुज्ञ आहे. मी सांगितलं की नवी मुंबई जनता इतकी सुज्ञ आहे ना की कोणाच्या पाठीमागे जावं, कोणाला मदत करावी. आता काही सर्वे चालू आहेत. एका सानपाड्याच्या सोसायटीमध्ये सर्वे झाला की फार तुम्हाला मी नाव पण देत तुम्हाला, 80% लोकांनी सांगितलं आम्हाला गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई किती पुढे न्यायची. किती त्या सर्वेच्या लोकांनी त्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना. त्याने मला फोन करून सांगितलं दादा आमच्या सोसायटीच्या लोकांनी 80% लोक गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास व्हावा असेल. गणेश नाईक मोठा नाही. गणेश नाईकनी दिलेली विचारसरणी किंवा सांगितलेली कार्यप्रणाली ती तुम्ही अंगीकारली, तुम्ही सगळ्यांनी काम केलं, जनतेने त्याला साथ दिली म्हणून हे दिवस आलेले आहेत. आज वैभव नाईकांनी हा जो रक्तदान शिबिराचा आहे ही पुढच्या येणाऱ्या तरुणांना एक प्रकारची प्रेरणा आहे. रक्तदान शिबिर झालं, उद्याला आरोग्य शिबिर लावा, नेत्रचिकित्सा शिबिर लावा, जेणेकरून समाजाच्या अडल्या नडलेल्या लोकांच्या परत पोहोचा. याच्या पुढे फार कोणी करोडपती आहे म्हणून लोक तुम्हाला मत देणार नाहीत, गुंड्यात म्हणून मत देणार नाहीत. जो लोकांच्या सुखदुःखाशी समरस झालेला आहे त्याच्या पाठीमागे लोक राहतील. दररोज कोण आमच्या बरोबर असतो. आज वैभवला किती वर्ष झाली तुम्हाला? 100 वर्ष पण झाले ना. पहिले 100 वर्ष घेत पुढे बघू नंतर आली. एकूणच तुझ्या ह्या सगळ्या जीवनाच्या सामाजिक प्रवाहामध्ये मी ज्या सगळ्या काही गोष्टी बोललो तर ज्याला त्या फिट बसतील त्या सगळ्यांनी बसून घ्या. काय बोलतो मी, म्हणजे पहिल्यांदा अहंकार, पैशाचा अहंकार, घोडा गाडी माडी डॉनगिरी शून्य. तर मी माझ्या आयुष्यामध्ये फार सगळ्या गोष्टी बघितल्या. आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही, म्हणजे श्रीमंत लोकांची माझी किती दोस्ती आहे ती पण तुम्ही बघितली आहे.
आता मी एकदा बोललो होतो की गुंडों से डरने का नहीं, ते गुंडे मुझे पहचान, मला पहचानतात म्हणजे माझ्या विचारसरणीला पुढे. त्याला माहिती की हे माणुसकी धर्माची जतन करणारे लोक आहेत. धर्म जात पंथ वर्णाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जतन करतात, त्यांच्या नांदाला लागून फायदा नाही. अशा अर्थाने बोललो होतो म्हणजे या लोकांचे डॉन लोकांची ही गोष्ट खरी आहे. इंटरनॅशनली फिरणाऱ्या लोकांना गणेश नाईक नावाचा एक माणूस या शहरामध्ये राहतो. त्याची विचारसरणी धर्म जात पंथ वर्ण वर्ग याच्या पलीकडे आहे. माणुसकी धर्म जतन करतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या असलेली शस्त्र अस्त्र ही फिकी पडतात आणि त्यांना मृत्यूची पण भीती वाटत नाही, हे पण त्यांना माहिती. गोरगरिबांचं रक्षण करण्याकरता एखादी जीवाची पर्वा करणार नाही. आणि मी नेहमी सांगितलेलं की उद्याला जर हिंदू असेल आणि बेगुन्हा एखाद्या मुसलमानावर एखाद्या ख्रिश्चनावर अन्याय करत असेल, मी त्या गोष्टी खपून येणार नाही. जो या राष्ट्राशी समरस आहे, हा समाजाशी समरस आहे, अशा माणसाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची, आणि तीच विचारसरणी आपल्याला पुढे नेली पाहिजे. वैभव, आता भविष्यकालामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आता एकूणच पर्व सुरू झालेलं आहे. आता प्रत्येक वार्डमध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असं आयोजित करा, जेणेकरून आपण छोट्या छोट्या हे कॉर्नर सभा झाल्या ना, त्या कॉर्नर सभा आहेत. तुला दीर्घायुष्य लाभो. जय हिंद, जय महाराष्ट्र.